नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे रात्रीची शाळा. लेखन ॲडव्होकेट शरद घाडगे. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. पांद वाटनं गेलेला रस्ता वेडी वाकडी वळणं घेत गावात जात होता. लाल मातीचा फोपाटा भट्टीसारखा तापला होता. गुरुजी याच वाटनं आपली सायकल दामटत होतं. मध्येच आपल्या खांद्यावरची शबनम सांभाळत धोतऱ्याच्या सोग्याने घाम पुसत कसं असेल गाव हे याचा विचार करत होते. इकडं गावातील लोक देशमुखांना भेटायला आली होती. देशमुख वाडा गावाचे सत्ता केंद्र होते. या वाड्यात बसून देशमुख गाव चालवत होते. देशमुख साहेब, गावात गुरुजी टिकत नाही, कसं होणार या गावाचं, अशी तक्रार घेऊन लोक वाड्यात आली होती. काळजी नको, आत्ता गुरुजी येऊन गावात टेकतील बघा. माझा पत्रव्यवहार झालाय त्यांच्याशी, काळजी नको, असं म्हणत देशमुख सुपारी कातरू लागले. तेवढ्यात गुरुजी घाम पुसत पुसत वाड्यावर पोचले. बघा आलं गुरुजी, आता काळजीच नाही. लोक गुरुजींना बघून म्हणाली, ह्यो मास्तर टिकला म्हणजे देव पावला. एक म्हातारा उठत म्हणाला, गुरुजी वर जरा हायती वांड, सांभाळून घ्या, असं देशमुख म्हणाले. आणि गावातील शिपायाला शाळा दाखवायला गुरुजींसोबत पाठवली. गुरुजींनी शाळा पाहून घेतली. शाळा गावापासून जरा लांबच होती. देशमुखांनी आपल्या मालकीचे पडक्या माळावर शाळा बांधली होती. शाळा सोडली तर संपूर्ण माळ रिकामाच होता. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळा भरली. 11 वाजले तरी अंगातून अजून थंडी जात नव्हती. गुरुजी उन्हात उभे राहून मुलांची वाट बघत होते. गुरुजी वर्गात आले. मी माझी ओळख करून देतो, मी जाधव गुरुजी, नवीन बदली होऊन आलोय. आता सर्वांनी आपापली ओळख करून द्या. सर्व मुलांनी आपली ओळख करून दिली. पण गुरुजींच्या लक्षात राहिलं ते म्हणजे हनुमंत, तुकाराम, संतोष, रामचंद्र आणि श्रीपती. कारण ही मुलं नुसती अंगानं वाढली होती. उभ्या आयुष्यात अभ्यासाची आणि त्यांची चुकून सुद्धा गाठभेट पडली नव्हती. यावर उपाय म्हणून गुरुजींनी देशमुखांशी बोलून रात्रशाळा घेण्याचा निर्णय घेतला. रात्रशाळा म्हटल्यावर गावातील लोकांनी व मुलांनी कुरकुर केली. पण देशमुखांच्या समोर कोणाचं काय चालतंय. थोडे दिवस सर्व मुलं रात्रशाळेत येत होती. आता हनुमा, तुका, संत्या, रामा आणि श्रीपती ही मुलं किमान शाळेत तर येत होती. हीच समाधानाची गोष्ट होती. रात्रशाळा सुरू होऊन 8-10 दिवस झाले असतील. पहाटे उठून गुरुजींनी बघितलं तर हनुमा, श्रीपती, रामा, संत्या, तुका वर्गातच नव्हती. गुरुजींनी चौकशी केली असता वैरण आणायला गेले असल्याचे समजले. गुरुजी आता चांगलेच रागावले होते. त्या रात्री सर्व मुलं वर्गात आली. गुरुजींनी मुलांची दप्तर तपासणी सुरू केली आणि दप्तर बघून त्यांनी डोक्यालाच हात लावला. दप्तरात वह्या पुस्तकं नव्हतीच, होते विळा आणि कोयते. गुरुजींनी त्याबद्दल मुलांना विचारले असता हनुमा म्हणाला, गुरुजी आम्हाला सकाळी ऊस तोडणीसाठी जावं लागतं, तर तुकाला सकाळी वैरणीला जावं लागतं. तुम्ही त्याच लायकीचे आहे, असं म्हणत त्या दिवशी गुरुजींनी सगळ्यांना लाथा बोक्याने तुडविले. मुलांना गुरुजींचा नवीन अवतार बघायला मिळाला. हनुमा आणि संत्यानं त्या दिवशी ठरवलंच, या गुरुजीचं लय झालं आता, गुरासारखा मारतोय, त्याला आज रात्रीच पळवून लावूया. आज थंडी रोजच्यापेक्षा जास्तच होती. गाव झोपी गेलं होतं. गावातील गल्ल्या मरगळून पडल्या होत्या. विजेचे पोल एकाएकी उभे होते. गुरुजी निवांत पान चगळत माळाच्या वाटेने शाळेकडे निघाले होते. रात्रीचे 11:30 वाजले असतील. माळावर पोचल्यावर गुरुजी सारखं मागं मागं बघत होते. त्यांना राहून राहून वाटत होतं आपला कोणतरी पाठलाग करते. तर त्यांना खात्रीच पटली, कोणतरी पायात घुंगरू बांधून त्यांचा पाठलाग करते. गुरुजी घाबरून पटपट चालू लागले. मोकाट सुटलेला वारा सगळ्या माळावर हुदडं मारत होता. एकुलत्या एक आंब्याच्या झाडावर घुबड घुमायला लागलं होतं. गुरुजी कसं तरी शाळेत पोचले.
पेंगत असलेल्या मुलांना उगाच मोठ्यानं बोलून गुरुजींनी स्वतःला धीर दिला. गुरुजी शांतपणे खुर्चीत बसले तर त्यांना भास झाला की खिडकीत कोणतरी उभं आहे. म्हणून गुरुजींनी बघितलं तर खरंच कोणतरी खिडकीत उभं राहून इशारा करत होतं. म्हणून ते बाहेर आले. माळावर जाताना एक सावली दिसली. वरांड्यात रक्ताची पावलं उठली होती. ती उमटत माळावर गेलेली दिसत होती. वर्गात मुलं खो 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 हसत होती. गुरुजी सावलीचा पाठलाग करत पुढं पुढं निघाले. ही जर हनुमा आणि तुका असतील तर त्यांचं काय खरं नाही असं पुटपुटत ते चालत होते. तेवढ्यात अचानक कोणीतरी त्यांचा पाय वर उचलला आणि फरफटत सगळ्या माळावर फिरवलं. गुरुजींचे कपडे फाटून त्यांना खरचटले होते. इकडे वर्गात संत्या, रामा आणि शिरपती तुका हनुमाची वाट बघत होती. तेवढ्यात ते तिघे समोरून आले आणि संत्याला म्हणाले, आईला गुरुजीला आज भ्या दाखवायचं होतं, पण तुका म्हणाला तालुक्याला तमाशा आहे म्हणून तिकडं गेलो. आता उद्या बघू. म्हणजे गुरुजींना भ्यात तुम्ही दाखवलं नाही, मग त्यांना माळावर फरफटत कोण घेऊन गेलं? दुसऱ्या दिवशी सकाळी देशमुख वाड्यात लोक आली होती. गुरुजी रात्रीपासून गायब झालेत म्हणून सांगायला.